अभि, आपण त्यांचं डाव्या हाताने हनवट गुरुजी, मी आहे तिचा भाऊ. शंकर, मी तुझा भाऊजी आहे आता, आरोपी नाही. त्यामुळे जे काही करशील ना ते हळू कर. अरे कान तर पिळणारच आहे, पण चुकून जरी माझ्या बहिणीला त्रास दिलास ना तर 3-4 कलम लावले मागे पुढे बघणार नाही मी. आपण दोघं उभे राहा. घाई झाली. तू जरा गप्प बसतेस का? इथेही विधी करणार आहेस की इथूनच जाणार हनीमूनला? सोहा, तू माझी काळजी करू नको, तुझ्या त्या फ्रेंडची काळजी घे. हे प्लीज, हा मला त्याच्यावरनं चिडवू नकोस. हो का? स्पेशल फ्रेंड आहे ना? तर कुठे आहे, कुठे तो? असेल इथेच कुठेतरी असेल. चला, मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे. मुलीला बोलवा. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया पूर्णा पूर्ण जलै समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम मधुवर्यो शुभम भवतु सावधान. खूप भीती वाटते ग. म्हणजे कधी कधी हे सगळं हवं हवंसं वाटतं, पण कधी कधी असं वाटतं की
ह्या सगळ्याचं दडपण तर येत नाहीये ना मला. अगं असं वाटणं साहजिकच आहे. इनफॅक्ट माझ्या लग्नात मलाही असंच वाटत होतं. मला तर असं वाटतं की पहिल्यांदाच लग्न होणाऱ्या प्रत्येक मुलीच्या मनात हेच चालू असतं. म्हणजे आपल्याला सगळंच माहीत असतं तरीही भीती वाटते. अंतरपाटाच्या पलीकडची व्यक्तीही ओळखीची असते. आधी आपली ती फक्त मित्र असते, पण जशी शेवटची मंगलाष्टकं संपतात, अंतरपाट खाली जातं, तसं तीच व्यक्ती आपल्यासमोर एका नव्या नात्याने उभी असते. त्या व्यक्तीसोबत येतात अजून नवीन नाती, असंख्य जबाबदाऱ्या. एक नवीन जग आपल्याला खुणावत असतं आणि त्या जगाकडे पाहत भूतकाळाला विसरून आपल्याला भविष्यामध्ये पहिलं पाऊल टाकायचं असतं. शुभं भवतु सुमुहूर्त वधूवर्यो सावधान. मीनाक्षी, मीनाक्षी, मीनाक्षी काय होत आहे? मीनाक्षी, काय झालं? चक्कर आल्यासारखं वाटतंय का? भास भास झाला बहुतेक मला. तुला बरं वाटतंय ना आता? चला चला, मुहूर्त टळतोय. हो. हार घाला. सोहा, ऐक ना. तू इथे काय करतोय? सॉरी टू से, पण मला अर्जंट काम निघालंय. आत्ता निघावं लागणार आहे. अरे पण तू आधीच लेट आलास आणि आता म्हणतोय जावं लागणार आहे. इतकं काय महत्वाचं काम आहे? ते आता नाही सांगू शकत आहे डिटेलमध्ये. बरं ठीक आहे, पण तू जायच्या आधी तुझी आणि मीनाक्षीची ओळख करून देते. ती तुला भेटण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. तिची आणि माझी भेट होतच राहणार. आय मीन, आता लग्न होणारे सो तुझ्या बहिणीची भेट होतच राहील. माझं येणं जाणं राहणारच आहे. पण तू असा गेलास तर दादा चिडेल माझ्यावर. ऐक, आय एम सॉरी, पण मी काम संपवतो आणि परत यायचा प्रयत्न करतो. बरं ठीक आहे, आता जरी जात असलास ना तरी पूजेला नक्की घरी यायचंय. नक्की नक्की प्रयत्न करेन. आणि हे गिफ्ट दे फक्त दादा वहिनींना माझ्यातर्फे. अरे तू पूजेला येणारच आहेस ना, तेव्हा दे. पूजेसाठी वेगळं गिफ्ट. चल, सी यू. अरे अभि काय करतोयस? चल पटकन, सगळी लोक आपली वाट बघतायत. हो, निघायचंय ना? आलोच मी. पटकन ये. येस, चल.
या आत या. तो हा जो काही आडवा हात धरलायस ना तो काढलास तरी चालेल. असा आडवा हात धरल्यामुळे तू क्रिकेट मधले अंपायर सारखी दिसते. हा हात ना अंपायरचा नाहीच आहे, हा टोल ना काय असं समज. आणि लग्न झालेल्या प्रत्येकाला घरात येताना हा टोल भरावाच लागतो. हाँ अभी दादा सो आता एकदम बराबर बोला 100%. हो का वनिता, आता तूच बाकी होतीस. अरे सगळ्यांनी आता नव्या नवरीची आणि नवऱ्याची चेष्टा पुरे करा हा. त्यांना आत तर येऊ देत. मीनाक्षी मापोलांड आणि गृहप्रवेश कर. ए नाही नाही नाही, नाव घेतलंच पाहिजे, नाव घ्या दोघांनी. कळलं का आता कुठला टोल म्हणत होते ते? चला वहिनी साहेब नाव घ्या. बर. सुखी संसाराचं असतं प्रेम आणि विश्वास हे मूळ. सुखी संसाराचं असतं प्रेम आणि विश्वास हे मूळ. अभिजित रावांचं नाव घेते, त्यांच्यामुळे सुरू होतंय माझ्या सुखी संसाराचं वर्तुळ. आपने तो मेरा दिल जीत लिया. चला 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 काय उखाणा घे. मी नाही हे उखाणा वगैरे मला नाही जमत आहे. अरे अभि प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. पण काही सुचायला तर पाहिजे ना. अरे सगळेजण म्हणतायत तर घे ना एखादा उखाणा. बरं एक काम करा, तुम्ही मला मदत करा. आई आते सोहा काहीतरी सुचव ना. हे बरं आहे, तुझ्या लग्नासाठी आत्याई आई बाबांनी सगळ्यांनी धावपळ केली, मी एवढी सगळी अरेंजमेंट केली, तू आमच्यासाठी साधा उखाणा नाही घेऊ शकत? मग ठीक आहे, प्रयत्न करतो. आई बाबांची इच्छा, आत्याईची धावपळ, शेवटी सोहाचा पुढाकार. मीनाक्षी सोबत येतोय माझ्या नव्या आयुष्याला आकार. बरं आता थट्टा मस्करी पुरे झाली. दोघही खूप दमलेत, त्यांना आत येऊ द्यात. मीनाक्षी मापोलांड आणि लक्ष्मीच्या पावलाने आत ये. वंस, लक्ष्मीपूजन करायच्या आधी आपण सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम करून घेऊया. घे बघून. मी नाही, तुम्ही पाहायचंय. हा तुमचा मान आहे. हो पमा, लता म्हणते ते बरोबर आहे. हा मान तुझाच आहे. आता तुमचा एवढा हट्टच आहे तर हरकत नाही. ते म्हणजे इतके दिवस बघितलंच आहे, आता रीत म्हणून परत एकदा बघून घे. वनिता अगं ये ना. हा आले आले. हे बी घ्या. अभि सर, वंस, पिढ्यानपिढ्या जपलेला आपल्या परांजपे घराण्याचा हा ठेवा तुम्ही स्वतःच्या हाताने मीनाक्षीच्या स्वाधीन करा.
परंजपे घराण्याचा मान मी तुझ्या हातात देते. तुला टिकवायला जमेल ना? मी या बांगड्यांचा मान नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न करेन. आता मला सोनमुख पान घेऊ दे ना. हो, ये. या रे बाळांना. आवी दादा, आता नवीन नवरीचं नाव तुम्हाला पाहिजे ते ठेवा आणि ते नाव तांदळावर लिहून बी दाखवा. हो दादा, तूच काहीतरी छानसं नाव सुचव आणि त्या तांदळावर लिही आता. बर, लिहू मी आता नाव? एवढी घाई? आधीच ठरलेला दिसतंय. दादा, अरे हे तर तिचं आधीच नाव लिहिलंस की. हो, कारण हे नाव आपणच त्यांना दिलंय, त्यामुळं ते बदलावं असं मला नाही वाटत. त्यामुळे आता लग्नानंतर तुमचं नाव मीनाक्षीच असेल. अरे पण नाव ठेवून झाल्यानंतर नव्या नवरीला घर दाखवायचं असतं. पण इथे तर हिला आधीच घराचा कोपरान कोपरा माहिती. मग परत दाखवायचं का? नाही आते, त्याची काही गरज नाही, कारण त्यांना आधीच सगळ्या गोष्टी माहिती आहेत. उलट बरंच आहे ना, म्हणजे तुम्हा सगळ्यांचा त्रास वाचला. हे कुठे आहे, ते कुठे आहे, हे सांगायची गरज पडणार नाही. अभि, तू अगदी बरोबर बोललायस. सोहा कुठे? सोहा, आले आले. आता काय हे सगळं दूध प्यायचंय आम्ही? प्यायचंय की ह्यात पोहायचंय ना ते कळेल आता. बरं ऐका, या भांड्यात एक अंगठी आहे, ती दोघांनी एकाच हाताने शोधायची आणि ज्याला ती अंगठी सापडेल त्याचं दुसऱ्याने आयुष्यभर ऐकायचंय. आणि नो चिटिंग प्लीज. चला करा सुरुवात.
दॅट्स नॉट फेअर बायको.